नमस्कार मंडळी, गावची बनवतो या चॅनलमध्ये स्वागत. हे बघा, आता आपण इकडं आपल्या गव्हाच्या शेतात आलेलं आहे. आता आपण आपला गहू हा एक 15-20 दिवसांनी सोंगण्यासाठी किंवा काढणीसाठी येईल. ते इकडे हार्वेस्टरनेच काढते गहू. आता आपण हे गव्हाचे गहू काढून घेऊ आणि त्याच्या आता ओंब्या बनवूया. हे बघा, आमचं असं मोठं गव्हाचं रान आहे. हे बघा, इकडं गहू आहे, समोर द्राक्ष आहे आणि तुमच्याकडे आमच्याकडे इकडं गहू जे भाजतं आहे त्याला ओंब्या म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते आम्हाला माहीत नाही. ते तुम्ही कमेंट करून आम्हाला जरूर कळवा. हे आपण कचऱ्यावर काड्या कचऱ्यांवर तो गहू भाजणार होते, ओंब्या भाजणारे. आणि तुमच्याकडं समजा जर तुमच्याकडे हे नसेल तर ग्रामीण भागात सहज उपलब्ध होतो गहू. आणि शहरामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तव्यावर त्या ओंब्या काढून घ्यायच्या व्यवस्थित आणि तव्यावर तो गहू भाजून घ्यायचा. हे बघा, इकडं आमच्याकडं घुंगऱ्या लावलेल्या आहे, शेंगाला घुंगऱ्याच्या शेंगा लावलेल्या आहे ठिबकवरती. असं रेनगनसारखं ठिबक आहे. हे बघा, लसूणसुद्धा ठिबकवर लावलेलं आहे. हे बघा, समोर असे प्लॉट आहे आमचा. एक आरकेचा प्लॉट आहे. तो आरकेचा प्लॉट तुम्हाला दाखवतो. द्राक्षाला बाजार बी सध्या बरी आहे. हे बघा, असं घुंगऱ्या रेनगनवर घुंगऱ्या आहे. हे बघा, असा आमचा हा आरकेचा प्लॉट आहे. हा सर्वसाधारण होळीच्या आसपास येईल काढणीसाठी, काढणी किंवा खुडा. इकडं मंडळी शक्यतो आता झाडाखालीच खुडा, म्हणजे कसं डायरेक्ट व्यापाऱ्याचे माणसं येतात आणि ते तो माल काढतं, आपण फक्त खुडा करून द्यायचं. हे बघा, असं थोडंसं काही निसायला आलेलं आहे, माल खराब आहे, ते काढून घ्यावं लागेल. हे बघा, अशा प्रकारे. आणि जर ह्या आरकेच्या प्लॉटची जर व्यवस्थित ठेप ठेवली तुम्ही, सर्वसाधारण 1 ते 1.5 किलोची घड होते. हे बघा आरकेची घड कशी झालेली. अजून याला पाणी सर्वसाधारण 1 महिन्यात हा प्लॉट आपला देण्यासाठी येईल. बघा, हे बघा द्राक्ष आपले सर्वसाधारण 3 बिघ्याच्या आसपास दरवर्षी सर्वसाधारण 250 ते 350 क्विंटल माल बसतो याच्यामध्ये. नवीन व्हरायटी लावा, त्याच्यात व्यवस्थित पैसे कमवा. शेती काही तोट्यात नाही, पण सर्व लोक ओरडतात. फक्त तुमच्याकडं नियोजन कसं आहे त्याच्यावर आहे शेतीचं सगळं. हे बघा, अशा प्रकारे ओंब्यांसाठी गहू घेऊ आपण. हे आता आपण ओंब्या भाजण्यासाठी गहू काढून घेऊ. चांगलं जरा हिरवाच घ्यायचा आहे. जास्त तयार झालेल्या गहू नाही घ्यायचा, म्हणजे हिरवा गहू काढून घेतात त्याच्या ओंब्या खाण्यासाठी छान लागतात. आता आपण तो गहू काढून घेऊया. हे बघा मंडळी, आता आपण हे गव्हाच्या ओंब्या काढून आणल्या होत्या. आता कचरा आणला थोडा, तो पेटून घेऊया. हे बघा, पेटून घेतला कचरा व्यवस्थित. हे बघा, असं व्यवस्थित पेटून घ्यायचं. त्याच्यावर आपण जे गहू आणले ते बघा, हे असे पकडायचे आणि भाजून घ्यायचे व्यवस्थित. हे बघा, कचरा कमी पडला, आपण वरून कचरा टाकून घेऊया आता.
कचऱ्यावर चांगले ओंबे भाजून घ्यायचे गव्हाचे. असा गावरान मेवा तुम्ही जरूर करून बघा. ग्रामीण भागात या आपल्या संस्कृतीशी नाळ ठेवा. व्यवस्थित हलवून घ्यायचं. बरोबर त्या ओंबे भाजल्या जाते व्यवस्थित. म्हणजे आमच्याकडे याला ओंबे म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंटमध्ये आम्हाला कळवा. हे बघा अशा प्रकारे थोडंसं हे कचऱ्याच्या विस्तावर राहू द्यायचे, थोड्याशे व्यवस्थित भाजले जाते. हे बघा हे भाजी 2-3 मिनटं राहू द्यायचे व्यवस्थित असे. आता अशा प्रकारे सगळ्या ओंबे आपण हातावर चोळून घ्यायचे. एका ताटात काढून घ्यायचे. हे बघा परत तुम्हाला एकदा दाखवतो. ते ओंबे अशा चोळून घ्यायचे. प्रकारे आपण जे ओंबे भाजले ते कच्चे पक्के गहू होते, ते आपण भाजून घेतले. आता ते खाण्यासाठी तयार झाले. मी तुम्हाला थोडं खाऊन दाखवतो. हा गावरान मेवा जरूर तुम्ही खाऊन बघा. आणि तुम्हाला आता एक वेगळ्या प्रकारचे थोडंसं त्या ओंब्या खाण्याचा आनंद दाखवतो. आता निंबू घ्यायचं आहे. हे बघा त्याच्यावर थोडं निंबू पिळायचं आहे. थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. एकदम थोडा चाट मसाला टाकायचा. हे बघा एकदम नॉर्मल काहीच आहे. ह्या बा निंबाने एकदम आंबट असा स्वाद येतो. थोडं कमी झालं, निंबू जास्त झालं थोडं टाकून घ्यायचे. बघा तुम्हाला खाऊन दाखवतो कसं लागतं. एकदम आंबट आणि धोरकट वासायचं त्याचा. अशा रेसिपी तुम्ही ग्रामीण भागात येऊन जरूर तयार करा. त्याचा ते कशा लागतं ते आम्हाला कमेंट करा. आमच्या रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.